राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांचा जवळपास विजय आता निश्चित आहे। विजय त्यांनी प्राप्त केलेला आहे। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सगळ्यांना विजय झालेला आहे, काय पहिली भावना? हा विजय माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा विजय आज झालेला आहे। जनतेने त्यांना 23 तारखेला सर्वांनी मिळून श्रद्धांजली ह्या मताच्या माध्यमातून दिलेली आहे। आज एक मत मिळालं आहे, ही सर्व काही त्यांना श्रद्धांजली आहे। प्रत्येकाच्या भावना साहेबांच्या प्रती काय होत्या, काय आहेत, हे ह्या मतदानाच्या माध्यमातून आता आपल्या समोर आलेलं आहे। हे मतदार नाहीत माझ्यासाठी, आता इथून पुढं ज्यांनी मला मतदान केले हे माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत आणि हे कुटुंब म्हणजे कर्डिले साहेबांनी तयार केलेलं आहे। शून्यातून त्यांनी सुरुवात केली, ती एक माणूस जोडला, एक माणूस घडवला, कमावला, सांभाळलं, जपलं आणि आज या सगळ्या लोकांनी मला 6 महिन्यापासून कुटुंबात जसा आपला घरातला मुलगा असतो त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन मला प्रेम दिलेलं आहे। हे मी कधीही विसरू शकत नाही, याची जाणीव मला आयुष्यभर राहील आणि निश्चित साहेबांचे जे विचार होते, साहेबांचं जे मतदारसंघासाठी विजन होतं ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण प्रयत्न करून मी आपल्यासाठी करून दाखवेल। साहेबांचं तुम्हाला नेहमी मार्गदर्शन होतं, आज काय भावना असते साहेबांच्या? आज मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। जर मी कुठल्या निवडणुकीला उमेदवार असतो, मी विजय मिळवला असता आणि ते असते तर ते आज ह्या सगळ्या गोष्टी आज ज्या मी पाहतो यापेक्षाही आणखीन पलीकडं असतं। कारण की आता आज मला हा विजय मिळाला आहे, आनंद आहे, किती मोठं मताधिक्य मिळालं आहे, किती जनतेचं प्रेम आहे। आपण पाहतो की जनतेमध्ये उत्साह आहे, पण मात्र माझ्या हृदयामध्ये भरपूर दुःख आहे की ह्या क्षण पाहायला ते सोबत नाहीत। त्यांच्या डोळ्यासमोर झालं असतं तर एक वेगळी भावना आणि एक वेगळी परिस्थिती असते, पण आज ते नाहीत। तर हे सगळं असून पण माझ्यासाठी आज एक मोठी पोकळी माझ्या हृदयात आहे। अनेकांनी तुमच्या विजयासाठी प्रयत्न केले, प्राजक्त तनपुरेंनी देखील माघार घेतली, काय सांगाल? सर्वांनी या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला। मी कोणालाही कुठल्या गोष्टी सांगितल्या नाही, तरी पण सगळ्यांनी होऊन याच्यामध्ये सहभाग घेतला। कारण की याच्या पाठीमागं 30-35 वर्षाचे एक ऋणानुबंध प्रत्येकाशी साहेबांचे जुडले गेलेले आहेत। प्रत्येकाने याच्यात छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत, सर्वसामान्यापासून तर राज्याचे नेते मंडळीपर्यंत सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतला। कारण की तेवढं प्रेम त्यांचं साहेबांवर होतं, आज तेवढंच प्रेम आणि तेवढी संधी मोठी मला दिलेली आहे। म्हणून याच्यात ज्यांनी माझ्यासाठी सहभाग घेतला आहे, ह्या सगळे गोष्टी मला सगळं माहिती आहे की कुणी माझ्यासाठी काय केलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना पण कोणालाच मी सोडणार नाही एकट्याला। निश्चित त्यांना जिथं साथ द्यायची वेळ येईल, मी 100% सगळ्यांसोबत खंबीरपणे उभा राहील। निश्चितच ज्या प्रत्येकाने मला मदत केली त्यांच्यासाठी आता पुढच्या काळात देखील मी खंबीर साथ देईन, अशी प्रतिक्रिया जी आहे ते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, राहुरी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।